नमस्कार मित्रांनो, बघा सकाळ सकाळचं वातावरण आणि आपण मी आज सकाळ सकाळीच आपली घोड्यांची केस कातराय आलोय. तर आता 3 घोड्यांची केस कातरल्यात आणि त्यांना मी धरलं होतं. थोडासा लेट झाला व्हिडिओ घ्यायला. तर आता आप्पा अजून एका घोड्याची केस कातरतात. तर कशा प्रकारे घोड्याची केस कातरतात हे तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तर मग. तर मित्रांनो, हा आहे आपला सोन्या आणि सोन्याची पहा या ठिकाणी अशी केस कातरल्या ते. ही अशी केस सोन्याची कातरली ते बघा. पहिली त्याला अशी केस म्हणजे केस होती, आता असा दिसतोय सोन्या आपला. सोन्या असा दिसतोय म्हणजे पहिली केस असतात तुम्हाला दाखवतो बघा. इकडं आमच्या भावांची आणि त्यांची गोडी आहेत. हा आहे चेतर्या, याचं नाव चेत्तर आहे, चेत्तर. तर बघा ही अशा प्रकारे त्यांना पहिली केस असतात. ही अशी बघा, हे असं जंगल असतं त्यांच्या अंगावरती बघा मित्रांनो. हे आपले आप्पा अशा प्रकारे कातरते ते शिंगी आमची. तर बघा इकडून कातरून झाले, वरच्या साईडने कातरलं. पुढच्या घोड्याचा संपूर्ण व्हिडिओ घेऊ मित्रांनो आपण. बघा या अशा प्रकारे. तर बघा अशा प्रकारे मागचं शेपूट कातरते ते. असं कातरायचं असतं मित्रांनो, कोणाला बी नाही जमत. आमची ती हातातली कात्री पहिली ह्याच कात्रीने बकरी घोडी सर्वत्र कातरली जायची. पण आता मिशन आली मिशनीमुळं कात्री संपली. पण कात्रीचं अस्तित्व अजून बी संपलं नाही, अशा कामाला येते. घोडी जर कातरायची असली तर मिशनी नाही कातरता येत, ती कात्रीनेच कातरायला लागतात. आणि बघा हे आमच्या आप्पांना जमतं घोडी कातराय, पूर्वीपासून आमचे आप्पा कातरतात. तर आत्ताच आपण यूट्यूब चॅनल चालू केला आहे, त्यामुळं आपण आत्ताच दाखवतोय, पूर्वीचं नाही दाखवता आलं. तर पहा अशा प्रकारे पहा, घोड्याला धरलं नाही, नुसतं पहा फटळी घातली. म्हणजे त्याच्या तोंडामध्ये तसं ही दोरी ही करून बांधले त्या तोंडाला, आणि त्याला म्हणतात वटाळी घालणे. वटाळी घातली त्याला. आणि इकडं बघा हे असं कातरतात ते. तर मित्रांनो बघा किती शांत घोडे उभे राहिले, शिंगी आपली किती शांत उभी राहिली. आणि आप्पांचं आता झालंय शेपूट कातरून बघा. आप्पा किती वर्षांनी मोठी होते ती केस? एका मोठ्याने सांगा की. एका वर्षात हाय अशी केस येतात. म्हणजे बघा एकदा केस कापली की वर्षभर त्याला काय टेन्शन नाही का नाही आप्पा? वर्षभर काय म्हणजे कातरलं नाही तरी चालतं का नाही? तर दरवर्षी ह्याच टायमाला कातरता काय? नाही असं नाही कातरल्यावर काय होतं आप्पा? कुसळ काट काय लागतं? उन्हाळे. हा. आणि मग ते लागल्यावर काय होते? जखमा होतात का अंगाला? मोठ्याने सांगा की. जखमा होतात ना. हा. बघा आप्पा म्हणतात ते असं जर कातरली नाही ना यांची केस, तर त्या शेपटाच्या त्या केसांमध्ये लेच्या उन्हाळ्या हे लागतं. आणि मग ते लागलं की त्याला हे होतं, त्याच्या अंगाला असे शेपूट हे असं काय माशी विशी बसली ते जाडायच्यात. आणि ते शेपूट हाणलं की ते लेच्या त्याच्या अंगाला टोचतात. आणि त्या लेच्या बिच्या टोचल्या की ते काटा बिटा रोतलं की जखमाही होत्यात अंगाला. त्यामुळं आपलं असं त्यांना दरवर्षी कातरून घ्यावं लागतं. खरं तर आता आपला वाडा हालणार आहे, म्हणजे आमचं गाव सोडून आम्ही परगावी जाणार आहे. त्यामुळं असं आपलं घोडी बिडी कातरून आता बकऱ्यांची केस कापली. तेव्हा काय मी नव्हतो, त्यामुळं बकऱ्यांची अशी केस तुम्हाला दाखवता नाही आलं. पण आता नंतर मध्ये बकऱ्यांचं तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे व्हिडिओ.
आणि तुम्ही आपले ब्लॉग कंटिन्यू बघत जा मित्रांनो. तर हे आता घोडी कातरायचं आपण बरं आलतो त्यामुळं दाखवतोय. बघा अशा प्रकारे आपली घोडी कातरायचं काम असते. पहा ही आपली शिंगी हटळे कशा प्रकारे घातली बघा. बघा हटळी आणि इथं खाली झाडाला बांधले, तिथं हटळे घातले अशी. आता काल कातरून हे पायाचं राहिले थोडं, पायाची बी कापायला लागतात, नाही तर पायात बी उन्हाळ्या लागतात. हो झाली आपली शिंगी कातरून. बघा कातरल्यावरती कशी दिसते चिकना. बघा हे अशा प्रकारे गोंड बिंड लावून कातरायला लागती. अशा प्रकारे आपली शिंगी कातरून झालेली आहे. बघा मित्रांनो चालली आता हे चरायला आमची घोडी. त्या घोड्यांची 4 महिन्याची जागा या ठिकाणीच असते. अशा प्रकारे बघा आता नंबर आहे केस कापण्याचा चेतर्याचा. आता याला वाटाळी घालायची. तर मित्रांनो स्टार्टिंग पासून कसं कातरतात बघा. हे स्टार्टिंग आहे, पहिल्यांदा कसं कातरायचं बघा. स्टार्टिंग पासून जर तुमच्याकडे घोडा असेल तर अशी कात्री असेल, कोणाला जर शिकायचं असेल तर बघून घ्या आपल्या आप्पांचं कशा प्रकारे कातरायचं असते. बघा खाली बघा किती केस पडते ते. हो का अशी केस असते, केस कापावं लागतात भावांनो. बघा तर बघा किती गप उभं राहिलंय. इथं बांधलाय मित्रांनो, तसं उभं नाही राहणार ते. त्याला धरायला एक माणूस लागतो म्हणजे घोड्याला. नाही मी म्हणलं मला व्हिडिओ शूट करायचा आहे, आपल्या यूट्यूब फॅमिलीला व्हिडिओ दाखवलंच पाहिजे, त्यामुळं मी व्हिडिओ शूट करतोय आणि आप्पा घोडं कातरतात. कात्रीचा आवाज येतोय का मित्रांनो? कात्रीचा आवाज. हो का आला ह्यो पहिलवान. याला कातरलाय 2 नंबर याचाच झालाय. 3 नंबर झालाय. 3 नंबर कातरण्याचा 3 नंबर याचा झाला. आता वारी आली 5वी आली पार. शेतरे 5 नंबरला. अशात तऱ्हेने आपल्या चेतऱ्याचा संपूर्ण गळा तोंड बिंड सगळं संपूर्ण कातरून झाले. बघा 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 तोंड बिंड संपूर्ण कातरून झालेलं आहे. आता बारी आले शेपटाची. काय नसतं मित्रांनो, फक्त मानाची केस, डोक्याची थोडी केस आणि शेपटाची खालून थोडी पायाची कापले की झालं घोडं कातरून. एवढाच विषय जमत नाही आम्हाला.
नंबर आहे शेपटाचा. मग असं शेपूट कातरायचं असतं घोड्याचं. हे आप्पा शेपूट कातर तिथे आता. मग आता पार वरनं कातरून झाले, आता खालचा शेंड्यात आले पार शेंड्यात. म्हणजे बघा असं मध्ये मध्ये गोंड बी ठेवायला लागतात. मी गोड चिकना दिसतं मित्रांनो. गोंड बिंड ठेवलं की चिकना दिसतं. आणि ते बघतं आमच्या आप्पांनाच जमतं. माणसाला इतक्या वेळ बोलत नव्हता. खास तुम्हाला दाखवतोय कसं कातरतात ते. म्हणजे काय माझं बोलण्याचा काही विषय नसला तरी चालन, पण तुम्हाला कळलं पाहिजे आमचा आप्पा कशा प्रकारे घोडं कातरतात. तुम्ही समजा तुमच्याकडे जर घोडी असती, तुम्ही जर धनगर असला, जमत नसेल तर कशा प्रकारे आपण कातरू शकतो हे नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शिकचाल अशी मी आशा धरतो. कारण का तर आपले धनगर बांधवातले भरपूर मित्रच म्हणजे आपले ही बघतात व्हिडिओ, त्यामुळं खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. भरपूर मला मेसेज येतात ना, तर असं त्यामुळं मेसेज आले की काय काय मेंढपाळ म्हणजे ती सांगतात आम्ही हे कुठलं धनगरच आहे हे आहे. त्यांच्यासाठी खास बघा, तुमच्याकडे जर घोडे असतील तर अशा प्रकारे आमच्या आप्पांचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. तुम्ही असंच बघत हा व्हिडिओ बघून कातरूही शकता.
थोडं. आप्पा झालं का हो? हा, हे पण राहिलं. झालं. बघा अशा प्रकारे आपला चित्र कातरून झालेला आहे भावांनो. बघा असं आपलं शेतऱ्याची संपूर्ण केस कापून झाल्यात. बघा किती केस पडल्यात भाऊची, एवढी केस विस पडलेली आहेत. तर मित्रांनो असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.